श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आपण थांबलो होतो 24व्या अध्यायावरती। 24वा अध्याय आपला पूर्ण झालेला होता, परंतु काल गुरुवार असल्यामुळे मला अध्याय वाचनाचा व्हिडिओ काढता आलेला नाही आहे। कारण की मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की अधिक महिन्यांचे जे गुरुवार असतात त्यात आपण विशेष सेवा घेऊन स्वामींची सेवा किंवा जे आपल्याला सेवा हव्या आहेत आपण त्या घेऊन या गुरुवारी आपण सेवा करू शकतो। तर माझ्याही तशाच सेवा चालू झालेल्या आहेत, परंतु मला व्हिडिओ वगैरे काही काढायला जमलेला नाही आहे काल, म्हणून आज आपण आपल्या 25व्या अध्यायाला सुरुवात करत आहोत। श्री गणेशाय नमः। सिद्ध नामधारकांना म्हणाले, वत्स, मी तुम्हाला श्री गुरूंची पुढील लीला सांगतो, ऐका। विदुरा नगरीचा यवन राजा क्रूर, प्राणी हिंसा करणारा आणि ब्राह्मण द्वेष्टा करणारा होता। तो राजसभेत ब्राह्मणांमध्ये वादविवाद घडून आणायचा आणि विद्वान ब्राह्मणांना बोलावून मला वेदांचा अर्थ समजून सांगा, मी तुम्हाला भरपूर द्रव्य देईल असे सांगायचा। म्हणजे तो जो राजा होता विदुरा नगरीचा, तो राजा क्रूर होता, प्राणी हत्या करायचा, परंतु तो त्याच्या राजसभेमध्ये विद्वान ब्राह्मणांना बोलवायचा आणि त्यांच्या राजसभेमध्ये त्यांचे जे वादविवाद घडवून आणायचा आणि तिथे त्यांना मला वेदांचा अर्थ तुम्ही समजून सांगा, मी तुम्हाला भरपूर द्रव्य देईल असे बोलायचं। आणि ते सगळं समजून घेतल्यानंतर त्याच्यानंतर यज्ञकांडाचा अर्थ ऐकून घ्यायचा आणि नंतर तो ब्राह्मणांनाच त्यांचा अपमान करायचा। तुम्ही हिंदू दुसऱ्यांना दोष देता आणि तुमच्या यज्ञामध्ये पशु म्हणजे दुसऱ्यांना दोष म्हणजे जे दुसरे लोक जे प्राणी हत्या करतात, ते पशूंना मारतात, त्यांना तुम्ही दोष देतात, परंतु तुमच्या यज्ञांमध्ये पशु हत्या चालते, मग आम्ही पशु हिंसा केली तर काय बिघडले असे म्हणजे त्यांना ते बोलायचा। ते ऐकून ब्राह्मण गप्पच बसायचे, पण असे जरी असले तरी तो विद्वानांचा सन्मान करायचा। त्यामुळे वेदशास्त्रात पारंगत असलेले देशोदेशीचे अनेक ब्राह्मण द्रव्य लालसेने त्याच्याकडे जायचे। एकदा 2 ब्राह्मण राजदरबारात आले व म्हणाले, राजा, आम्ही 3ही वेद उत्तम जाणतो, त्यामुळे वादविवादात आम्हाला जिंकू शकेल असा तोला मोलाचा पंडित अजून तरी आम्हाला भेटलेला नाही, म्हणून तुमच्या नगरात व राज्यात कोणी ज्येष्ठ श्रेष्ठ वेदष्ट असल्यास 4ही वेदांवर चर्चा घडून आणावी। तेव्हा त्या राजाच्या दरबारात एका दिवशी 2 अतिशय हुशार म्हणजे त्यांना वेदांचे पूर्णपणे ज्ञान असलेले 2 ब्राह्मण तिथे आले आणि ते राजाला बोलले की आम्ही 3ही वेद चांगल्या प्रकारे जाणतो, त्यामुळे आमच्या संगे वादविवाद घडवायला कोणीतरी तोला मोलाचा आमच्या समोर उभा करा। तेव्हा त्याने नगरातील सर्व विद्वानांना पाचारण केले व म्हणाला, तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा, जे जिंकतील त्यांना मी भरपूर बिदागी देईल म्हणजे बक्षीस। तेव्हा तिथे आलेले ब्राह्मण म्हणाले, आम्ही यांच्याशी काय वाद घालणार, कारण प्रकांड पंडित असाच यांचा सर्वत्र दबदबा आहे। ते जे 2 ब्राह्मण आलेले होते ते साधे सुधे ब्राह्मण नसून ते प्रकांड पंडित होते, खूप विद्वान होते, त्यांची आम्ही काय बराबरी करणार, त्यांच्याशी आम्ही काय वादविवाद घालणार। तेव्हा त्याने त्या दोघांचा मोठा गौरव केला आणि त्या ब्रह्मवृंदाचे प्रमुख म्हणून घोषित केले। म्हणजे त्यांनी राजाच्या दरबारात ते जे 2 ब्राह्मण आले होते त्यांना त्यांच्याशी वादविवाद चर्चा करण्यासारखे कोणी त्यांच्यासमोर आलेच नाही, तर मग राजाने त्यांना ब्रह्मवृंदाचे प्रमुख म्हणून घोषित केले आणि त्यांचा गौरवसुद्धा केला। राजाकडून प्रतिष्ठा मिळाल्याने त्या दोघांना मोठा गर्व झाला। ते म्हणाले, इथे कोणीही आमच्याशी वाद घालायला तयार नाही, मग आमचे श्रेष्ठत्व कसे सिद्ध होणार, म्हणून आम्ही दिग्विजयासाठी जातो। आम्ही सर्वत्र हिंडून ब्राह्मणांशी वाद घालू आणि त्यात पराभूत होणारे आणि वाद न घालता आमचे श्रेष्ठत्व मानणारे अशा सर्व विद्वानांकडून आम्ही जयपत्रे घेऊन येऊ। तुम्ही आम्हाला तसे अधिकारपत्र द्या। त्यांच्या विनंतीला मान देऊन त्याने त्यांना तशा आशयाचे राजमुद्रित अधिकारपत्र दिले। ब्राह्मणांचं असं म्हणणं होतं की आमच्याशी कोणी वादविवादच केला नाही तर आम्ही आमचं ज्ञान कोणासमोर सिद्ध करायचं, तर त्यापेक्षा आम्ही नगरामध्ये जातो, तिथे आम्ही त्या लोकांशी चर्चा करतो आणि तिथे जर का त्यांच्याकडनं जे आमच्याशी वादविवाद करतील ते हारतील तर आम्ही त्यांच्याकडनं जयपत्र लिहून घेऊ आणि जे आमच्याशी वाद नाही घालणार त्यांच्याकडनं पण आम्ही जयपत्र लिहून घेऊ। आणि ते तसा अधिकार त्यांनी राजाकडनं घेतला आणि राजानेही त्यांना राजमुद्रित अधिकारपत्र दिले। राजाज्ञेने ते 2ही तामसी ब्राह्मण गावोगावी हिंडून जयपत्रे लिहून घेऊ लागले।
फिरत फिरत ते दक्षिणेस भीमातीरी वसलेल्या कुमसी गावी आले. तेथे त्रिविक्रम भारतीचे नाव कळल्यावर ते त्यांना भेटायला गेले व म्हणाले, तुम्ही स्वतःला त्रिवेदी म्हणवता ना, मग आमच्याशी वाद घाला, नाहीतर जयपत्र लिहून द्या. जे त्रिविक्रम भारती ज्यांचा मागील व्हिडिओमध्ये ज्यांचा उल्लेख होता, ज्यांना स्वामींना ते म्हणजे नरसिंह स्वामींचे ऑलरेडी ते सेवक होते आणि त्यांना जो काही स्वामींनी चमत्कार दाखवला तेच हे त्रिविक्रम भारती, ज्यांना तीनही वेदांचे ज्ञान होते. यांच्याशी त्यांचं ते तिथे त्यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यांना कळाल्यावरती ते त्यांना भेटायला गेले. तुम्ही आणि ते जे दोन ब्राह्मण जे जयपत्रे घेत सगळीकडे हिंडत होते, तर ते ब्राह्मण त्यांना म्हणाले की आम्ही असं ऐकलं की तुम्हाला तिन्ही वेदांचं खूप ज्ञान आहे, तर तुम्ही स्वतःला त्रिवेदी म्हणवता ना, मग आमच्याशी वाद घाला, नाही तर आम्हाला जयपत्र लिहून द्या. म्हणजे जर तुम्ही इतके स्वतःला तज्ज्ञ समजता तर मग आमच्याशी वाद घाला, आमच्याशी चर्चा करा, आणि जर नसेल जमत तर मग आम्हाला जयपत्र लिहून द्या. तेव्हा मित्रांनो, आपला हा व्हिडिओ आपण इथं थांबवत आहोत, नाही तर आपला व्हिडिओ भरपूर मोठा होईल. हा जो अध्याय आहे आपण पुढील व्हिडिओमध्ये कंप्लीट करू. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.